गुढीपाडवा म्हटलं की अगदी डोळ्यासमोर आलं ते म्हणजे श्रीखंडपुरीचा बेत. बऱ्याच घरांमध्ये गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी ही आवर्जून बनवली जाते. आणि आता पुरी म्हटलं की बऱ्याच वेळेस ती बनवल्यानंतर एक तर नरम पडते किंवा मग खूप तेलकट बनते. असं होऊ नये म्हणून अगदी साधी सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासाठी हा मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. अगदी एकूण एक पुरी छान गुबगुबीत अशी इथे फुललेली आहे. शिवाय ह्या पुऱ्या तळल्यानंतर बराच काळ अशाच मस्त फुललेल्या राहतात आणि अजिबात तेलकटसुद्धा बनत नाही. अगदी छोट्या-छोट्या टिप्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एका परातीमध्ये 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण पुरी तयार करणार आहोत. त्यासाठी हे जे पीठ आहे ना, हे न चाळताच इथे आपल्याला डायरेक्ट घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला साधारण 4 ते 5 चमचे एवढा बारीक रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे आपली जी पुरी आहे ती अजिबात तेलकट बनत नाही. अगदी मस्त खुसखुशीत आणि छान टम्म अशा फुगलेल्या राहतात. त्यामुळे रवा इथे आपल्याला आवर्जून घालायचा आहे. आता आपली जी पुरी आहे ती अजून छान मस्त खमंग व्हावी किंवा तिला एक रंगसुद्धा फार छान यावा, यासाठी फक्त 1 चमचा इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे. फक्त 1च चमचा घालायचा आहे पोहे खाण्याच्या, त्यापेक्षाही जास्त वापरू नका. त्यानंतर अगदी थोडंसं चवीपुरतं यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य सुरुवातीला एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत. तर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 2 ते 3 चमचे इथे मी हे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे. आता तेल सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे चमच्याने याला एकदा मिक्स करून घेऊया आणि मग त्यानंतर हाताने हे जे तेलाचं मोहन आहे, हे सर्व पिठाला अगदी चांगलं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पुऱ्या आहेत ना, त्या अगदी छान खुसखुशीत अशा बनवून तयार होतात. सर्व तेलाचं मोहन पिठाला अगदी चांगलं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पीठ भिजवताना ते आपल्याला थोडंसं घट्टसरच असं इथे भिजवायचं आहे. अजिबात मऊ किंवा सैलसर असं पीठ इथे भिजवायचं नाही आहे. जसं आपण चपातीसाठी भिजवतो तसं नाही. त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ भिजवायचं आहे. जर हे पीठ भिजवताना ते खूप सैलसर किंवा मऊ झालं तर मग आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना, त्यासुद्धा खूप तेलकट होतात आणि अगदी पटकन नरम पडतात. त्यामुळे पीठ जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला घट्टसर असं इथे भिजवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. त्यामुळे पाणी जे आहे ना, ते अगदी थोडं-थोडं करून वापरायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा येतो. तर अशा पद्धतीने अगदी घट्टसर असं पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी हे पीठ आपण झाकून ठेवून देऊया. तर फक्त 10 मिनिटांसाठी पीठ असंच झाकून ठेवलेलं होतं मी. पुन्हा एकदा याला चांगलं व्यवस्थित असं मळवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. पुरी बनवताना त्याचं जे पीठ आहे ते कसं आपण मळतो त्याच्यावर तुमची पुरी किती तेलकट बनते किंवा नरम बनते हे सर्व डिपेंड करतं. त्यामुळे पुरीचं जे पीठ आहे ना, ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला मळवून घ्यायचं आहे इथे. आता पुरी बनवण्यासाठी इथे एक मी डायरेक्ट मोठा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे. आपण डायरेक्ट एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत. त्यासाठी इथे पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं. तर पुरी लाटतोय आपण याची, तर त्यासाठी इथे पिठाचा वापर करायचा नाही आहे. थोडंसं तेल लावायचं आहे. आणि आता आपण जशी पोळी लाटतो ना, पोळीपेक्षा थोडीशी जाडसर अशा पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ देखील करायच्या नाही आहेत. तर हे बघा, खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा पद्धतीने मोठी अशी पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे. आता एक झाकण घेतलेलं आहे, त्याच्या मदतीने आता आपण याच्या पुऱ्या कट करून घेणार आहोत. तर एकाच वेळेस अशी एक पोळी करून घेतली की 3 ते 4 पुऱ्या आरामशीर तयार होतात. किंवा मग छोट्या-छोट्या लाटा तयार करून एक-एक पुरीसुद्धा तुम्ही इथे करून घेऊ शकता. आता सर्व पिठाच्या एकाच वेळेस इथे मी ह्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. सर्व पुऱ्या तयार करून एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून ठेवायच्या आहे आणि मग सर्व पुऱ्या तयार झाल्यानंतर एकाच वेळेस तुम्ही तळण्यासाठी घेऊ शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने कट करून घेतल्यामुळे सर्व ज्या पुऱ्या आहेत ना, त्या अगदी एकसारख्या आकाराच्या इथे आपल्या बनवून तयार होतात. खूप जाडही नाही आणि खूप पातळ देखील नाही. आता तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. जी लो फ्लेम आहे ना, त्याच्यावर आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने वरून थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे पुरी अगदी छान अशी टम्म फुलते आणि दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरी तळताना अजिबात गॅस कुठेही मोठा करायचा नाही. हाय फ्लेमवर जर पुरी तळली तर ती पटकन लाल होते आणि मग नंतर पटकन नरम पडतात पुऱ्या. असं करायचं नाही. अगदी मंद आचेवर पुऱ्या आपल्याला छान मस्त दोन्ही साईडने बदामी रंग येईपर्यंत किंवा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत.
तर अगदी सर्व पुऱ्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत. अगदी एकूण एक पुरी मस्त गुबगुबीत अशी फुललेली आहे. फक्त पीठ मळण्याची अगदी सोपी पद्धत तुम्ही वापरा. म्हणजे पुऱ्यासुद्धा अतिशय छान मस्त खुसखुशीत होतात, नरम होत नाही आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. जर पीठ सैलसर झालं तर पुऱ्या खूप तेलकट बनतात आणि नरमसुद्धा होतात. एक पुरी तुम्हाला तोडून दाखवली, बघू शकता. पुरी कुठेही तेलकट वगैरे झालेली नाही आहे. मस्त गुबगुबीत अशा ह्या पुऱ्या फुललेल्या आहेत आणि त्यानंतर पुऱ्या बराच वेळ अशाच फुललेल्या सुद्धा राहतात. तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने गुढीपाडव्यासाठी ह्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.